गडचिरोली जावाच्या तर सकाळीच आपला ग्राउंड कंप्लीट करून निघलो. सनन पिरी करत घरी आलो घरी तर बघत आहो हिचे कामं संपायचे अजूनपर्यंत. तरी हिला म्हणलं आपले लवकर कामं कंप्लीट कर, लवकर गडचिरोली जायचं आहे आपल्याला. तरी हिचे कामं संपत नव्हती, पुरी लेंबड लावून पहा टाइम किती केला. बाहेर जाऊन म्हणलो लवकर कामं कंप्लीट करणं. आंघोळीला गेलो, आपले आंघोळ वगैरे करून आपला मस्तपैकी बनवलो फोडणीचा भात न अजून परत पोहा वगैरे तर बनवून झाला. खाकू करून घराच्या बाहेर तर बघत आहो हे अजून परत अंदर घुसून टिकली लावून सिद्धा निघून आम्ही अर्जुनीच्या बाहेर. गोष्टी सांगत त्याच्यानंतर मधामध्येच माहित नाही कुठून ट्रकवाला दादांना रस्त्यात थांबा. गाडी का मॅटर झाला तर माहित कसे बसे निघून वर्षापर्यंत म्हणलो का आता गाडीत पेट्रोल नाही, पेट्रोल टाकून दिलो फुल नाही बे 444 रुपये टाकलो ना निघाली. म्हणलं आता गाडीची पेटपूजा सिद्धा आलो आरमोरी पर्यंत. आरमोरी बी बहुत मोठी आहे. आरमोरीवरून सिद्धा गडचिरोली पोहोचलो. पायथून तर झेरॉक्स वगैरे मारायचे होते, पुरे डॉक्युमेंट वगैरे अरेंज करून सगळे ठेवलं. झेरॉक्स वगैरे मारमोर करून आम्ही निघलो वगैरे ऑफिसमध्ये पोहोचलो. नाही आपण म्हणते का माझा एक डॉक्युमेंट विसरलाय तो घेऊन आलो नाही, दिलो परत. इथला पूर्ण काम कंप्लीट झालं. त्याच्यानंतर म्हणलं चला आता नाश्ता करायला जाऊया. नाश्ता करून मस्तपैकी अप्पे आणि डोसाचा ऑर्डर दिला होता. मस्त खाल्लो वगैरे. अजून परत एक डबल ऑर्डर केला. त्याच्यानंतर म्हटलो काकूला मस्त खूप सुंदर डोसा वगैरे कंप्लीट करून आम्ही निघून सिद्धा आपल्या गावात वाटला नव्हता का अंधार पडेल, पण फायनली अंधार पडला. चिलून म्हणलो बरटोलीवरून जाऊन ब्रिज वरून, कारण तिकडून गेल्यावर फाटक पडली का 10 मिनिटं खराब होतात, म्हणून आम्ही इकडून आलो. मग सीधा घरी पोहोचलो. त्यामध्ये आमचा पूर्ण दिवस संपला आजचा. लबे आता कमेंट करून सांगा कसा मिनी ब्लॉग वाटला. तर इथपर्यंत आता सांगून द्या मिनी ब्लॉग कसा वाटला. तर निवड फक्त व्हिडिओ पावायचेच काम नको करा, फॉलो बी करून करा आणि शेअर बी करा. चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय. हा बे फॉलो करा.